नमस्कार। अहिल्यादेवी आता हळूहळू राज्यकारभारामध्ये जम बसवत होत्या। मल्हाररावांच्या म्हणजे तिच्या सासऱ्यांच्या लढाया सर्वत्र जोर धरत होत्या आणि मल्हाररावांचं नाव आता सगळ्या देशामध्ये दुमदुमू लागलं होतं। मल्हारराया ही आरोळींनी एक वेगळी गती घेतली होती। दिल्लीचं तख्त राखण्यासाठी शिंदे आणि होळकरांनी अतिशय जबरदस्त एकत्र मूठ बांधली होती आणि काही राजपुतांची राज्य सोडली तर संपूर्ण उत्तर भारत हा आता मराठ्यांच्या अंमलाखाली आला होता। पण मल्हाररावांचं बारीक लक्ष राजमाता अहिल्यादेवीवर होतं। नमस्कार। अहिल्यादेवी आता हळूहळू राज्यकारभारामध्ये जम बसवत होत्या। मल्हाररावांच्या म्हणजे तिच्या सासऱ्यांच्या लढाया सर्वत्र जोर धरत होत्या आणि मल्हाररावांचं नाव आता सगळ्या देशामध्ये दुमदुमू लागलं होतं। मल्हारराया ही आरोळींनी एक वेगळी गती घेतली होती। दिल्लीचं तख्त राखण्यासाठी शिंदे आणि होळकरांनी अतिशय जबरदस्त एकत्र मूठ बांधली होती आणि काही राजपुतांची राज्य सोडली तर संपूर्ण उत्तर भारत हा आता मराठ्यांच्या अंमलाखाली आला होता। पण मल्हाररावांचं बारीक लक्ष राजमाता अहिल्यादेवीवर होतं। एकदा मल्हारराव आले आणि त्यांनी रोजनिशी फडणीशी आणि हिशोबनिशी बघायला सुरुवात केली। हिशोब बघता बघता मल्हाररावांच्या लक्षात आलं की अहिल्यादेवींनी काही जनतोपयोगी कामं करायला सुरुवात केलेली आहे। रस्ते बांधलेत, तळे बांधलेत, बाजारपेठांची निर्मिती केलेली आहे आणि त्यासाठी सरकारी खजिन्यातला बराचसा पैसा खर्च केलेला आहे। त्यांनी विचारलं, अहिल्या, हा खर्च तुला कोणी करायला सांगितला? कुणाच्या परवानगीने केला? आणि असा खर्च करायचं कुठलंही प्रयोजन आमच्या माहितीत तर आपल्या राज्यकारभारात नव्हतं। आपण जी काही लूट करतो ती सैन्यासाठी आणि सैन्याला दारू गोळा पुरवण्यासाठी आणि त्याचबरोबर सैन्याला रसद पुरवण्यासाठी। ऐन वेळेस ती कमी पडलं तर कसं होईल हे समजायला पाहिजे होतं तुम्हाला। अहिल्यादेवी लगेच त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन म्हणली, मामनजी, माझं काही चुकलं असेल तर पहिल्यांदा माफी असावी, पण पुढच्या 6 महिन्याची सैन्याची सगळी रसद आम्ही तजवीज करून ठेवलेली आहे। दारुगोळ्यासाठी लागणारी सर्व रकमेची तजवीज केलेली आहे। घोडसवारीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तजवीज केली आहे। पुढच्या 2 वर्षासाठी कुठलं युद्ध असेल तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची आम्ही तजवीज केलेली आहे। त्याशिवाय उरलेल्या रकमेचा विनियोग करताना एवढाच विचार केला की जनता काही हाल अपेष्टा सहन करत आहे। त्यांना जायला रस्ते नीट नाहीयेत, प्यायला पाणी नाहीये आणि त्याशिवाय बाजारपेठा बसवल्याने बाजार वाढेल आणि आपला राज्याचा महसूल वाढेल। आमचं चुकलं असेल तर माफी करा असावी, आम्ही ह्यापुढे ते करणार नाही। पण मला एक सांगा मामांजी, शेवटी आपलं राज्य कुणाच्या भरोशावर आहे? सैन्य महत्वाचं आहे, पण सैन्य इतकीच रयत आणि प्रजा सुद्धा महत्वाची असं आमचं मत आहे। हे आपण सगळं रयतेसाठी आणि प्रजासाठी करतो, तर त्यांच्या काही मूलभूत गोष्टींसाठी थोडा पैसा खर्च झाला तर तो मार्तंडाला आणि भगवान शंकराला सुद्धा आवडेल असा विचार करून आम्ही केलं। आमचं चुकलं असेल तर माफी करावी, आम्ही ती दुरुस्ती करू। मल्हारराव उभे राहिले, आपल्या पोटाशी आपल्या सुनेला घेऊन म्हणले, अगं, हे तर मला अगोदर समजायला पाहिजे होतं। जे मला समजलं नाही तेही तू काम केलंस। अहिल्या, तू खरंच खूप थोर आहेस। तुझ्यासारखं चांगलं शहाणपण सगळ्या राज्यकर्त्यांना मिळालं तर ह्या हिंदुस्थानावरचा भगवा कधीच उतरणार नाही। आणि मग अहिल्याचं बळ खूप दुणावलं आणि तिने जबरदस्त पद्धतीने राज्यकारभारामध्ये एक वेगळी गती घेतली, हे सांगायला नकोच। धन्यवाद।